शिक्षणाच्या जोरावर समाजात परिवर्तन घडवणारा एक महामानव आणि आपल्या चाणक्य बुद्धीने संपूर्ण देशाचे भविष्य घडवणारा एक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आजही त्यांच्या विचारामुळे कोट्यावधी लोकांना नवजीवन मिळते। पण त्यांचा हा संघर्ष सोपा नव्हता। बालपणापासूनच त्यांना अपमान, तिरस्कार आणि विषमतेचा सामना करावा लागला। मात्र त्यांनी हार न मानता शिक्षण हेच परिवर्तनाचे शस्त्र आहे हे सिद्ध करत त्यांनी भारताला सर्वात मोठं संविधान दिलं। आणि आजच्या दिवशी शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या जगातून निरोप घेतला। बाबासाहेब आंबेडकर गेले तो दिवस कसा होता तेच आपण बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू, सध्याचे डॉक्टर आंबेडकर नगर येथे 14 एप्रिल 1891 रोजी झाला। 5 डिसेंबर 1956 ची रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीतल्या त्यांच्या 26 अलीपूर रोड या घरी शांत झोपले होते। त्यांची तब्येत ठीक नव्हती, त्यांना डायबिटीज या आजाराने ग्रासले होते। रात्रभर त्यांचं अंग दुखत होतं। त्यांनी नुकताच आपला सर्वात महत्त्वाचा ग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म हा लिहून करोडो वंचितांना न्याय देण्याचा वनवास आता कुठे संपला होता याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं। 6 डिसेंबर 1956 ची पहाट झाली, पण बाबासाहेब शांत झोपले होते हे पाहून त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर म्हणजेच माई त्यांना उठवायला गेल्या। साहेबांना 2-3 वेळा आवाज दिला, पण त्यांची काहीच हालचाल दिसली नाही। म्हणून त्यांनी हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण बाबासाहेब शांतपणे झोपले होते। त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच हालचाल नव्हती, शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं। हे माईंनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा लक्षात आलं, ज्या महामानवाने भारत देशातील करोडो लोकांना आपलं जीवन जगण्याची नवीन दिशा दिली, तोच महामानव या जगाला सोडून गेला होता। माई साहेबांना हे सर्व बघून धक्का बसला आणि त्या तिथेच ओक्साबोक्शी रडू लागल्या। त्यानंतर माई साहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं। डॉक्टर मालवणकरांनी कोरोनामाइन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला, पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते, त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही। त्यानंतर नानकचंद रट्टू, जो बाबासाहेबांचा 17 वर्षापासूनचा सहकारी होता, त्याने जवळील परिचित लोकांना, सहकारी खात्यांना, प्रेसला आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली। त्यानंतर ही बातमी दिल्लीतल्या त्या थंड वातावरणामध्ये आगीसारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाच्या वेदनाही वणव्याच्या वेगानं देशभर पसरल्या। हजारो अनुयायी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानाकडे यायला लागले। बाबासाहेबांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हॉलमध्ये ठेवण्यात आलं। सरकारी खात्यांना निधनाची वार्ता कळवली असल्यामुळे नेहरूंच्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदारही निवासस्थानी आले। त्यानंतर माई साहेबांनी मुंबईत अंत्यसंस्कार करणार असल्याचं सांगितलं। केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराव यांनी लगेच अर्ध्या किमतीत विमान उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आणि त्यानुसार पुढे पार्थिव एका सजवलेल्या ट्रकवरती विमानतळाकडे नेण्यात आलं। हे पार्थिव रात्री विशेष विमानातून नागपूर मार्गे मुंबईच्या दिशेने नेण्यात आलं। मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावर हे पार्थिव आणण्यात आलं। मुंबई ही बाबासाहेबांची कर्मभूमी असल्याने बाबासाहेबांचे पार्थिव मुंबईत आणलं जाणार आहे हे समजल्यावर राज्यासह देशभरातून अनेक लाखो लोकांचे थवेच्या थवे मुंबईत आले। दीनदलितांचा मायबाप गेल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती। प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू बघायला भेटत होते। रात्री 2:30 वाजता रुग्णवाहिका बाबासाहेबांचे पार्थिव दादरच्या चैतन्यभूमीकडे घेऊन निघाली, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला लाखो लोक हातात फुलं घेऊन उभी होती। जशी रुग्णवाहिका त्यांच्या जवळ येत होती, तशी लोक पार्थिवावर फुलं टाकून ढसढसा रडत होती। रस्ते, इमारती, लोकांनी जिथे जागा मिळेल तिथे गच्च भरल्या होत्या। दुःखांनी भरलेले चेहरे बाबासाहेबांना शेवटची आदरांजली देत होते। 4:35 राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं। लाखो लोकांनी रांगा लावून दर्शन घेतलं। त्यानंतर दुपारी 1 वाजता बाबासाहेबांचं पार्थिव सजवलेल्या ट्रकवरती ठेवण्यात आलं। दिल्लीतून ज्या सुटामध्ये बाबासाहेबांना आणण्यात आलं होतं, तो सूट अंत्ययात्रेत ठेवण्यात आला होता। मंडळी, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मुंबईमध्ये इतका मोठा वर्ग होता की मुंबईतल्या जवळपास 2 लाख कामगारांनी जवळपास बंदच पाळला होता। 25 कापड गिरण्या पूर्णपणे बंद होत्या। याच कापड गिरण्यांमधील 25,000 कामगार अंत्यदर्शनासाठी आली होती। बाबासाहेबांनी आयुष्यभर कामगारांसाठी केलेल्या कार्याची जणू ही पावतीच मुंबईतील कामगार देत होते। पार्थिवाच्या बाजूला माईसाहेब आंबेडकर, त्यांचा मुलगा यशवंतराव आंबेडकर आणि पुतणे मुकुंदराव उभे होते। बौद्ध भिक्षू आनंद कौशल्यान यांनी सगळा धार्मिक विधी पूर्ण करत चंदनाच्या चिठीवर डॉक्टर बाबासाहेबांचा पार्थिव ठेवण्यात आलं। या पार्थिवाला सशस्त्र पोलीस दलानं मानवंदना दिली आणि त्या देहाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते संध्याकाळी 7:15 सुमारे 4 लाख लोकांच्या उपस्थित चितेला अग्नी दिला आणि यानंतर संपूर्ण मुंबई थांबली, सर्वत्र शांतता पसरली। त्यानंतर भाऊराव गायकवाडांनी भाषण करण्यासाठी माईक हातात घेतला, तेव्हा ते म्हणाले की बाबासाहेब 16 डिसेंबरला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यासाठी येणार होते। त्यांचे वाक्य ऐकल्यानंतर लाखो अनुयायांनी बाबासाहेबांच्या पार्थिवासमोरच बौद्ध धर्माची दीक्षा घेतली।
संपूर्ण चैतन्य भूमीवर फक्त रडण्याचा आवाज येत होता. ही एका महामानवाला, क्रांतिकारकाला आणि संविधान निर्मात्याला दिलेली मानाची आदरांजली होती. मंडळी, 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे एक स्वप्न होते, एक समतावादी न्यायपूर्ण भारत. पण आजही त्याच भारतात भेदभाव आहे, अन्याय आहे. बाबासाहेब आंबेडकर गेले असले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि जोपर्यंत समाजात विषमता आहे तोपर्यंत या विचारांची गरज राहीलच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.